स्वागत आहे आपल्या पावसातला निसर्ग या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, गेल्या 15 ते 20 दिवसापासून सर्व शेतकरी मित्र पावसाची वाट पाहत आहे आणि आपल्याला एक आनंदाची बातमी मी देण्यासाठी आलेलो आहोत की येणाऱ्या 48 तासामध्ये तुम्हाला बऱ्याच भागांमध्ये पाऊस बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, चला आपण बघूया आजचा हवामान अंदाज. तर कुठे असणार पाऊस, कुठे असणार उष्ण वातावरण आणि कुठे कोणत्या शेतकऱ्यांना वाट बघावे लागणार आहे. तर चला, विशेष हवामान अपडेट. नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा. नाशिक जिल्हा दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर टेन्शन घ्यायचं नाही, पाऊस होणार आहे, त्यामुळं तुम्ही काळजी करू नका. अहिल्यानगर जिल्ह्यात उष्ण वातावरणासह काही ठिकाणी विजांच्या कडकडासह हलक्या सरी पडू शकतात, त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजी करायची नाही आहे. अहिल्यानगर जिल्हा, नाशिक जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा या भागामध्ये बहुतांश भागात कोरडे हवामान, मात्र काही भागात तुरळक पावसाची शक्यता आहे. पुढील 48 तास खूप महत्त्वाचे असून पावसाचा वेग वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळं अजिबात काळजी करायची नाही. जे शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी वाट बघताय त्यांनी आता हे आनंदाची बातमी आहे, लवकरच मान्सून सुरू होणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून मी येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला या यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, आता बघूया पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह हलक्या सरींची शक्यता आहे. त्यामुळे मी आत्ताच सांगितलं नाशिक त्याबरोबर सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्याला आपण पुढे जाऊया. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या भागामध्ये बहुतांश ठिकाणी कोरडे हवामान राहील, त्यामुळे काळजी करायची नाही आहे. पाऊस होणार आहे पण थोडासा वेळ लागणार आहे. पण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळं तुम्ही सुद्धा काळजी करायची नाही आहे. तर चला, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मी पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, फॉलो करायचं आहे आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे. ही माहिती अचूक असून मी जेव्हा व्हिडिओ बनवला आहे त्यावेळेस हवामान बदल झालेला आहे. आजसुद्धा आपल्याला हवामानामध्ये बदल होताना दिसत आहे. बाहेर ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे, तर काळजी करू नका. लवकरच आपल्याला आपल्या एरियामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसणार आहे. तर चला, आजच आपण या चॅनलला फॉलो करून आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या पावसाळ्यामध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाचे अपडेट देणार आहे. चला, रामकृष्ण हरी.